नमस्ते माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका अँड वेलकम टू अवर चॅनल उबंतू. आजचा टॉपिक आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1. त्यामधला थर्ड चॅप्टर आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. या चॅप्टरमध्ये बेसिकली आपण अभ्यास करणार आहोत नंबर्सचा. ओके, नंबर्स काही पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये किंवा पर्टिक्युलर स्टाईलमध्ये अरेंज केलेले असतात, त्याला बोलतात अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर या अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा आपण अभ्यास करणार आहोत. खूप इझी टॉपिक आहे, ॲज वेल ॲज इंटरेस्टिंग सुद्धा आहे. या चॅप्टरमध्ये किंवा या टॉपिकमध्ये तुम्हाला फक्त अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय असतं ते समजून घ्यायचं आहे. त्यावर बेस 2 किंवा 3 फॉर्म्युलेज आहे, या फॉर्म्युले नीट समजून घ्यायचे आहे, फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर या चॅप्टरवर आधारित कोणताही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर बेसिकली अरिथमॅटिक असे अजून 2-3 प्रोग्रेशन आहे. एक असतो अरिथमॅटिक प्रोग्रेशन जो आत्ता आपण अभ्यास करणार आहोत. पुढच्या क्लासमध्ये गेल्यावर तुम्हाला एक सेकंड टर्म तुम्ही ऐकाल जॉमेट्रिक प्रोग्रेशन. तर जॉमेट्रिक प्रोग्रेशन काय असते याचं एक क्विक स्टडी या चॅप्टरमध्ये करणार आहोत. म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे एक्झॅक्टली काय ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्यानंतर एक असतं हार्मोनिक प्रोग्रेशन. अशा टाईपचे प्रोग्रेशन्स असतात. याला बोलता अरिथमॅटिक प्रोग्रेशनला बोलता AP. काय बोलता? AP. शॉर्ट फॉर्म इज AP. बऱ्याचदा आपण AP असं अरिथमॅटिक प्रोग्रेशन एवढं लांब नाव घेत नाही, बऱ्याचदा आपण APच रेफर करतो. सो अरिथमॅटिक प्रोग्रेशन मीन्स AP. त्यानंतर जॉमेट्रिक प्रोग्रेशनला GP बोलतो आणि हार्मोनिक प्रोग्रेशनला बोलतो HP. ओके, यामध्ये आपल्याला आत्ता क्लास 10मध्ये फक्त अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा अभ्यास करायचा आहे. जॉमेट्रिक प्रोग्रेशन, हार्मोनिक प्रोग्रेशन हे तुम्हाला नेक्स्ट क्लासेसमध्ये असणार आहे. सो राईट नाउ वी आर ओनली कन्सर्न अबाउट AP, दॅट इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन समजण्याआधी आपल्याला काही 1-2 टर्म समजून घ्यायचे आहे. त्यामधली फर्स्ट टर्म आहे सिक्वेन्स. काय आहे टर्म? सिक्वेन्स. मॅथमॅटिक्समध्ये सिक्वेन्स काय असतो? सिक्वेन्सचा अर्थ समजतो? सिक्वेन्स म्हणजे आपण बोलतो ना, सिक्वेन्स एखादी गोष्ट सिक्वेन्सने अरेंज करायची म्हणजे ती क्रमाने लावायची किंवा एका पर्टिक्युलर पॅटर्नप्रमाणे ती अरेंज करायची, पर्टिक्युलर ऑर्डरप्रमाणे ती अरेंज करायची, त्याला आपण बोलतो सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे काय? सपोज मी काही नंबर्स लिहिले 1 2 3 4 5 डॅश डॅश डॅश. इथे जर तुम्ही बघितलं हे सगळे नंबर्स आपण क्रमाने लिहिलेले आहे असं बोलू शकतो. नॅचरल नंबर्स आहे 1 नंतर 2 येतो, 2 नंतर 3 नंतर 4 नंतर 5 डॅश डॅश डॅश. तर हा झाला एक सिक्वेन्स. याला आपण काय बोलू शकतो? सिक्वेन्स. त्याच पद्धतीने जर मी नंबर्स असे लिहिले 2 4 6 8 10 डॅश डॅश डॅश, हे सगळे काय? दिस ऑल आर इवन नंबर्स. बरोबर, हे सगळे इवन नंबर आहे. हे सुद्धा एका पर्टिक्युलर ऑर्डरप्रमाणे किंवा एका पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये लिहिलेलं आहे. सो दिस इज अगेन अ सिक्वेन्स. जर मी दिस आर इवन नंबर्स, आता जर मी ऑड नंबर लिहिले 1 3 5 7 9 डॅश डॅश डॅश, हे काय असणार आहे? हा सुद्धा एक सिक्वेन्स असणार आहे. का? कारण दिस इज सिक्वेन्स ऑफ ऑड नंबर्स. ऑड नंबर्स एका पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये किंवा इथे हे जे नंबर्स आहेत एका पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे. सो दिस इज अ सिक्वेन्स. त्याच पद्धतीने जर मी असं लिहिलं 2 3 5 7 2 3 5 7 11 या टाईपमध्ये जर मी नंबर्स लिहिले, हे काय आहे? व्हॉट इज दिस? हे काय? दिज आर प्राईम नंबर्स. बरोबर, प्राईम नंबर्स आहे. फर्स्ट प्राईम नंबर असतो 2, देन 3 नंतर 5 7 11. तर दिस ऑल आर प्राईम नंबर. हा सुद्धा एक सिक्वेन्स झाला. बरोबर, कारण काहीतरी एक पॅटर्न इथे फॉलो होतं, काहीतरी ऑर्डरने आपण हे नंबर्स लिहिलेले आहे. सो दिस ऑल आर सिक्वेन्स. याला सगळ्यांना काय बोलतात? सिक्वेन्स. त्यामुळे सिक्वेन्सला आपण कसं डिफाईन करू शकतो? सिक्वेन्स इज अ सेट ऑफ नंबर्स बोलू शकतो किंवा लिस्ट ऑफ नंबर्स सुद्धा बोलू शकतो, और लिस्ट ऑफ नंबर्स अरेंज्ड इन पर्टिक्युलर पॅटर्न और ऑर्डर. पर्टिक्युलर पैटर्न और ऑर्डर. ठीक है. लिस्ट ऑफ नंबर और सेट ऑफ नंबर विच आर अरेंज इन पर्टिक्युलर पॅटर्न और ऑर्डर. हा सुद्धा एक पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये आहे. दिज आर नॅचरल नंबर. हे काय? दिज आर इवन नंबर, दिज आर ऑड नंबर, नंतर दिज आर प्राईम नंबर्स. इथे काहीतरी पॅटर्न किंवा ऑर्डर इथे फॉलो झालेले आहे. सो दिस ऑल आर सिक्वेन्सेस. हे सगळे काय आहे? सिक्वेन्सेस. या फर्स्ट सिक्वेन्समध्ये जर तुम्हाला विचारलं की 5 नंतरची नेक्स्ट टर्म काय असणार आहे? ओके, 5 नंतरची नेक्स्ट टर्म काय असणार आहे? तर आपण इझिली सांगू शकतो 5 नंतर येणार आहे 6. त्याच पद्धतीने या सेकंड सिक्वेन्समध्ये विचारलं नेक्स्ट टर्म काय असणार आहे? 10 नंतर कोणती टर्म असणार आहे? आपण बोलू 12. या ठिकाणी नेक्स्ट टर्म काय असणार आहे? 11. ओके, तर यामध्ये नेक्स्ट टर्म आपण कशी डिसाईड करू शकलो? आपल्याला माहिती आहे की दिज आर नॅचरल नंबर्स. नेक्स्ट टर्म काय असणार आहे? +1 5 + 1 6. दिज आर इवन नंबर्स. इवन नंबर्स आहे म्हणजे आपण इथे जर बघितलं इथे आपण 2 ॲड केला, 2 ॲड केला, 2 ॲड केला, इथे सुद्धा 2 ॲड केला, नेक्स्ट टर्म आपल्याला मिळणार आहे 12. ऑड नंबर आहे, ऑड नंबरमध्ये सुद्धा 2 ॲड केला, नेक्स्ट टर्म मिळणार आहे 11. याच पद्धतीने सपोज जर मी असा सिक्वेन्स लिहिला 1
4 9 16 25 डॅश डॅश डॅश. दिस इज अ सिक्वेन्स. हा सिक्वेन्स आहे. येस, दिस इज अ सिक्वेन्स. का? कारण इथे सुद्धा काहीतरी एक पर्टिक्युलर पॅटर्न फॉलो होते. आपण बघू शकतो. दिस इज 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर, 3 स्क्वेअर, 4 स्क्वेअर, 5 स्क्वेअर. बरोबर. यानंतरची नेक्स्ट टर्म विचारली तर तुम्ही इझिली सांगू शकाल नेक्स्ट टर्म काय असणार आहे. 6 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 36. या चारही एक्झाम्पलमध्ये 1 2 3 4 या चारही एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही बघितला तर यामध्ये काय होतं की प्रत्येक सिक्वेन्स जो आहे हा सिक्वेन्स एक मॅथमॅटिकल पॅटर्न फॉलो करतोय. मॅथमॅटिकल पॅटर्न किंवा मॅथमॅटिकल रूल आपण बोलू शकतो. मॅथमॅटिकल पॅटर्न और मॅथमॅटिकल रूल. ओके. एव्हरी सिक्वेन्स इज फॉलोइंग सम पर्टिक्युलर मॅथमॅटिकल पॅटर्न और मॅथमॅटिकल रूल. त्याच्यामुळे काय होतं की आपण नेक्स्ट टर्म जी आहे ती प्रेडिक्ट इझिली करू शकतो. नेक्स्ट टर्म कॅन बी प्रेडिक्टेड इझिली. नेक्स्ट टर्म याचा अर्थ इमिडिएटली नेक्स्ट टर्म नाही. जर सपोज मी तुम्हाला विचारलं की इथे कोणती टर्म असणार आहे तर ती टर्म सुद्धा तुम्ही +1 ॲड करून तुम्ही जर सपोज मी विचारलं की 12th टर्म काय असणार आहे ती तुम्ही इथे प्रेडिक्ट करू शकता. इथे जर मी विचारलं 20th टर्म काय असणार आहे ती सुद्धा तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. तर यामध्ये काय होतं की मॅथमॅटिकल पॅटर्न किंवा रूलचा यूज करून आपण नेक्स्ट टर्म प्रेडिक्ट करू शकतो. तर असे जे सिक्वेन्सेस असतात याला बोलतात प्रोग्रेशन. याला काय बोलतात? प्रोग्रेशन. ठीक आहे. याला काय बोलतं? प्रोग्रेशन. सो द सिक्वेन्सेस विच फॉलो सम मॅथमॅटिकल पॅटर्न और रूल इज कॉल्ड एज प्रोग्रेशन. तर आपण प्रोग्रेशनचाच अभ्यास करणार आहोत. आता हे जे एक्झाम्पल बघितलं त्या एक्झाम्पलमध्ये दिस ऑल आर प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स आहे. प्राईम नंबर्स एखादा रूल तुम्हाला माहिती आहे की नेक्स्ट प्राईम नंबर कसा फाइंड करायचा आहे याचा एखादा रूल माहिती आहे का? इव्हनचा माहिती आहे, ऑडचा माहिती आहे की आपण काय करू शकतो +2 करू शकतो किंवा 2च्या मल्टिपलमध्ये जे नंबर्स असणार आहे ते असणार आहे इव्हन. त्या पद्धतीने त्याच लॉजिकने आपण ऑड नंबर सुद्धा फाइंड करू शकतो. म्हणजे तिथे काहीतरी आपण मॅथमॅटिकल रूल आपण यूज करू शकतो. बट ज्यावेळेस आपण या सिक्वेन्सचा विचार करतोय या सिक्वेन्समध्ये नेक्स्ट नंबर इझिली आपण प्रेडिक्ट करू शकतो का? नेक्स्ट नंबर आपण फाइंड करू शकतो बट देअर इज नो पर्टिक्युलर रूल. कोणता रूल नाही किंवा एखादा फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे. ओके, समजते? नेक्स्ट टर्म हा प्राईम नंबर्सचा सिक्वेन्स आहे. तर ह्या प्राईम नंबर्सच्या सिक्वेन्समध्ये नेक्स्ट टर्म जे आहे ते फाइंड करण्यासाठी आपल्याकडे पर्टिक्युलर रूल नाही आहे किंवा फॉर्म्युला नाही आहे. तर त्यामुळे दिस इज नॉट अ प्रोग्रेशन. हे प्रोग्रेशन नाही आहे. तर आपण बेसिकली कसला अभ्यास करणार आहोत? आपण प्रोग्रेशनचा अभ्यास करणार आहोत. सो आत्तापर्यंत आपण काय डिस्कस केलं? आपण सिक्वेन्स डिस्कस केलं. सिक्वेन्स म्हणजे काय? काही नंबर्स जे असतात एका पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये अरेंज केलेले असतात त्याला बोलतात सिक्वेन्स. या सिक्वेन्समध्ये असे काही सिक्वेन्सेस की ज्याच्यामध्ये आपण नेक्स्ट टर्म प्रेडिक्ट करू शकतो युजिंग सम मॅथमॅटिकल रूल, मॅथमॅटिकल फॉर्म्युला और मॅथमॅटिकल लॉजिक. तर त्याला बोलतात प्रोग्रेशन. तर आपण फक्त कसला अभ्यास करणार आहोत? प्रोग्रेशनचा. त्यामुळे आपण प्रोग्रेशन म्हणजे कसं लिहू शकतो? सिक्वेन्सेस विच फॉलो sequences which follow some mathematical rule or logic or formula to find or to predict next terms. याला आपण बोलतो प्रोग्रेशन. ओके. आता या प्रोग्रेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय. त्यासाठी काही एक्झाम्पल्स आपण घेऊया. अरिथमॅटिक प्रोग्रेशन समजण्यासाठी आपण सगळ्यात आधी काही प्रोग्रेशन किंवा काही सिक्वेन्सचे एक्झाम्पल्स घेऊया. फर्स्ट 3 6 9, सेकंड then next ओके. काही प्रोग्रेशन इथे लिहिलेलं आहे. आता बघूया यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे. आता हा जो फर्स्ट सिक्वेन्स किंवा हा जो फर्स्ट प्रोग्रेशन लिहिलेला आहे यामध्ये हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स स्टार्ट होते 3 पासून. ओके. त्यामुळे ही असणार आहे 3 असणार आहे टर्म 1. याला काय बोलता? टर्म 1. टर्म 1, टर्म 2, टर्म 3, टर्म 4 या पद्धतीने. या केसमध्ये टर्म 1, टर्म 2, टर्म 3, टर्म 4. या केसमध्ये जर तुम्हाला विचारलं फोर्थ एक्झाम्पलमध्ये जर विचारलं फोर्थ टर्म कोणती? फोर्थ टर्म कोणती असणार आहे? 1 2 3 4 ही असणार आहे फोर्थ टर्म. ओके. याला बोलतात टर्म्स इन सिक्वेन्स. काय बोलता? टर्म्स इन सिक्वेन्स. टर्म्स इन सिक्वेन्स.
समजलं. टर्म्स म्हणजे काय, किती नंबरला आहे तो, कोणत्या पोझिशनला तो नंबर आहे ते असणार आहे टर्म. ओके. तर यामध्ये फर्स्ट टर्म जे असते, फर्स्ट टर्म आपण नेहमी दाखवतो T1ने. कसं दाखवतो? T1ने. T फॉर टर्म. सेकंड टर्म दाखवणार T2ने, थर्ड टर्म दाखवणार T3ने, या पद्धतीने. तर ह्या सिक्वेन्समध्ये जर तुम्हाला विचारलं की थर्ड टर्म कोणती किंवा T3 कोणती आहे, T3 तुम्ही कशी डिसाईड करणार? सिक्वेन्स बघायचं, इथून स्टार्ट होतं 1 2 3, सो टर्म 3 इज 9. या केसमध्ये जर तुम्हाला विचारलं टर्म 5 कोणता आहे, 1 2 3 4 5, टर्म 5 इज 32. या केसमध्ये सेकंड टर्म विचारली T2 काय असणार आहे 1 2, दॅट इज 1/10. आणि या केसमध्ये जर विचारलं तुम्हाला की लेट सपोज फर्स्ट टर्म कोणते आहे T1, तर फर्स्ट टर्म असणार आहे -1. ओके. समजा टर्म्स इन सिक्वेन्स म्हणजे काय, पोझिशन जी असते त्या पोझिशनच्या अकॉर्डिंग आपण टर्म डिसाईड करतो. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं, हे जे सगळे प्रोग्रेशन आहे याच्यामध्ये काय पॅटर्न आहे किंवा कोणता मॅथमॅटिकल रूल आहे. फर्स्ट केस बघा 3 6 9 12. यामध्ये जर पुढची टर्म तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. येस, आपण इझिली प्रेडिक्ट करू शकतो, कारण 3 6 9 12 नेक्स्ट टर्म असणार आहे 15. 3च्या मल्टिपलमध्ये आहे असं आपण बोलू शकतो, बरोबर. या सगळ्या नंबर हे सगळे जे नंबर्स आहेत ते 3च्या मल्टिपलमध्ये आहे. किंवा आपण असं बोलू शकतो की या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे, 3 आणि 6, 6 - 3 इज 3, 9 - 6 इज 3, 12 - 9 इज 3. म्हणजे नेक्स्ट टर्म अशी पाहिजे आपल्याला की त्या दोन टर्ममध्ये डिफरन्स किती पाहिजे, 3. सेम पॅटर्न, सेम रूल फॉलो झाला पाहिजे. डिफरन्स 3 पाहिजे म्हणजे 12 + 3 दॅट इज 15. नेक्स्ट टर्म असणार आहे 15. याच पद्धतीने पुढची कोणती जरी टर्म तुम्हाला विचारली, ती टर्म तुम्ही इझिली +3 चा डिफरन्स ॲड करून इझिली फाइंड करू शकता. सेकंड सिक्वेन्ससाठी किंवा सेकंड प्रोग्रेशनसाठी जर बघितलं काय पॅटर्न आहे, 2 4 8 16 32. इथे जर तुम्ही बघितलं मल्टिपलमध्ये आहे 2 × 2 2 × 2 4, 4 × 2 8, 8 × 2 16, 16 × 2 32. त्यामुळे नेक्स्ट टर्म काय असणार, 32 × 2 दॅट इज 64. ठीक आहे. आपण ही सुद्धा टर्म प्रेडिक्ट करू शकलो. याच पद्धतीने पुढे कोणती जरी टर्म विचारले तर तुम्ही काय करणार, फक्त प्रिव्हियस टर्मला × 2 करायचा आणि मल्टिपलमध्ये आहे त्यामुळे नेक्स्ट टर्म तुम्हाला मिळणार आहे. तर इथे सुद्धा काहीतरी पॅटर्न किंवा मॅथमॅटिकल रूल आपल्याला मिळतोय. नेक्स्ट 1/5 1/10. इथे जर तुम्ही बघितलं 5 10 15 20, त्यामुळे इथे असणार आहे 25 1/25. 1/25 कसं, कारण डिनॉमिनेटर्स बघितलं +5 +5 +5 +5, त्यामुळे टर्म असणार आहे 1/25. नेक्स्ट -1 -2 सिम्पल आहे. नेक्स्ट टर्म काय असणार आहे -7. ओके. जर मी अजून एक एक्झाम्पल घेतलं 8 8 8 8, यामध्ये नेक्स्ट टर्म काय असणार आहे, इथे जर तुम्ही बघितलं तर यामध्ये तुम्ही असं बोलू शकता की ह्या टर्ममध्ये ज्यावेळेस मी 0 ॲड करेल मला नेक्स्ट टर्म मिळते, या टर्ममध्ये अगेन 0 ॲड करेल नेक्स्ट टर्म मिळते, 0 ॲड करेल नेक्स्ट टर्म मिळते, त्यामुळे अगेन या टर्ममध्ये 0 ॲड करणार त्यामुळे नेक्स्ट टर्म असणार आहे 8. किंवा असे आपण बोलू शकतो, या टर्मला जर मी 1 ने मल्टिप्लाय केलं तर मला नेक्स्ट टर्म मिळते, नेक्स्ट टर्मला अगेन 1 ने मल्टिप्लाय केलं 8, अगेन 1 ने मल्टिप्लाय केलं 8, त्यामुळे इथे सुद्धा अगेन 8 × 1 म्हणजे 8 हा नंबर असणार आहे. ठीक आहे. समजते कसं आपण नेक्स्ट टर्म फाइंड करतोय ते. या व्यतिरिक्त तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहे, काही पॅटर्न दिलेले आहे ट्रायंगल आणि सर्कलच्या फॉर्ममध्ये. ते पॅटर्न कंप्लीट करून तुम्हाला रूल डिसाईड करायचा आहे टू फाइंड नेक्स्ट नंबर. तो एक्सपेरिमेंट किंवा ती ॲक्टिव्हिटी तुम्ही इझिली करू शकता. या केसमध्ये आता हे जे काही आपण इथे सिक्वेन्स किंवा जे काही प्रोग्रेशन लिहिलेले आहे, यामध्ये जर मी ह्या पहिल्या 2 सिक्वेन्सेसचा विचार केला, फर्स्ट सिक्वेन्स बघितला 3 6 9 12 15, हा जो सिक्वेन्स आहे यामध्ये नेक्स्ट टर्म आपण कशी फाइंड करतोय, नेक्स्ट टर्म फाइंड करण्यासाठी आपण प्रिव्हियस नंबरमध्ये काहीतरी एक नंबर ॲड करतोय. इथे हा काहीतरी नंबर म्हणजे कोणता आहे, 3 हा नंबर आपण ॲड करतोय या पर्टिक्युलर सिक्वेन्ससाठी. ओके. फर्स्टमध्ये सो फॉर फर्स्ट एक्झाम्पलमध्ये टू फाइंड नेक्स्ट नंबर आपण काय करतोय, एक पर्टिक्युलर नंबर या केसमध्ये 3 ॲड करतोय अर्लियर नंबरमध्ये किंवा प्रिव्हियस नंबरमध्ये. ठीक आहे. किंवा आपण असं बोलू शकतो की जे 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे किंवा जे 2 लागोपाठचे नंबर आहेत त्याच्यामध्ये एक कॉमन डिफरन्स आहे. या 2 नंबरमध्ये कॉमन डिफरन्स आहे 3, या 2 नंबरमध्ये कॉमन डिफरन्स आहे 3, या 2 नंबरमध्ये डिफरन्स आहे 3, म्हणजे हा काय झाला, दिस इज अ कॉमन डिफरन्स. हा काय झाला, कॉमन डिफरन्स. सो फर्स्ट केससाठी नेक्स्ट नंबर फाइंड करण्यासाठी आपण प्रिव्हियस नंबरमध्ये एक पर्टिक्युलर नंबर ॲड करतो असं बोलू शकतो. और आपण असं लिहू शकतो की 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समध्ये काय आहे, कॉमन डिफरन्स आहे. डिफरन्स जो आहे तो कॉमन आहे, बरोबर. प्रत्येक ठिकाणी डिफरन्स किती मिळतोय आपल्याला, 3 मिळतो. सो दॅट इज अ कॉमन डिफरन्स. सेकंड जर आपण बघितलं, सेकंड केस जर बघितली, इथे आपण काय करतोय 2 × 2 4, 4 × 2
8 इंटू 2 16. तर म्हणजे आपण काय करतोय, नेक्स्ट नंबर फाइंड करायचा आहे. नेक्स्ट नंबर फाइंड करण्यासाठी आपण प्रिव्हियस नंबरला एका पर्टिक्युलर नंबरनी मल्टिप्लाय करतोय. इथे हा पर्टिक्युलर नंबर काय आहे 2. त्यामुळे सेकंड केससाठी आपण लिहू शकतो नेक्स्ट नंबर इज इक्वल टू 2. म्हणजे हा पर्टिक्युलर नंबर, फॉर दिस केस दिस पर्टिक्युलर नंबर इज 2. 2 मल्टिप्लाइड बाय प्रिव्हियस नंबर. किंवा यामध्ये आपण असं बोलू शकतो बघा, 4 आणि 2 याचा जर मी रेशो फाइंड केला, रेशो नेक्स्ट टर्म अपॉन प्रिव्हियस टर्म, म्हणजे 4/2 हा रेशो किती आला 2. 8/4 हा रेशो किती आला 2. 32/16 हा रेशो किती आला 2. म्हणजे इथे काय कॉन्स्टंट राहतोय, इथे रेशो कॉन्स्टंट राहतोय. 2 टर्म्स, रेशो ऑफ 2 टर्म्स इज इक्वल टू कॉन्स्टंट. ठीक आहे, दोन सिक्वेन्स समजलं. दोन सिक्वेन्समध्ये काय पॅटर्न फॉलो होतं, तर यामध्ये हा जो पहिला सिक्वेन्स आहे फर्स्ट, हा जो फर्स्ट सिक्वेन्स आहे 3 6 9 12, याला आपण बोलतो अरिथमॅटिक प्रोग्रेशन AP. काय बोलतो आपण याला, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हा जो सेकंड सिक्वेन्स आहे याला आपण बोलतो GP, दॅट इज जॉमेट्रिक प्रोग्रेशन. हार्मोनिक प्रोग्रेशनचा सध्या विचार करण्याची गरज नाही, कारण तुम्हाला सिलेबसमध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा अभ्यास करायचा आहे, बट त्यासोबत तुम्हाला जॉमेट्रिक प्रोग्रेशन अगदी शॉर्टमध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे इथे आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन सुद्धा डिस्कस करतो. तर हे झालं, दिस इज एक्झाम्पल ऑफ AP अरिथमॅटिक प्रोग्रेशन अँड दिस इज एक्झाम्पल ऑफ GP. सो बेसिक अंडरस्टँडिंग आली. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे सिक्वेन्स असतोय किंवा एक प्रोग्रेशन असतं जो काहीतरी मॅथमॅटिकल रूल फॉलो करतो आणि त्या रूलचा यूज करून आपण नेक्स्ट टर्म फाइंड करू शकतो. यामध्ये पॅटर्न काय असतो की नेक्स्ट नंबर फाइंड करण्यासाठी आपल्याला प्रिव्हियस नंबरमध्ये काहीतरी नंबर ॲड करावा लागतो. ठीक आहे, काय करावं लागतो, ॲड करावा लागतो. किंवा दुसऱ्या टर्म्समध्ये आपण बोलू शकतो की जे दोन लागोपाठचे नंबर आहे, दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहे, इथे नंबर म्हणण्यापेक्षा आपण टर्म्स बोलू, कारण प्रोग्रेशनमध्ये हे जे काही आपण लिहिलेलं असतं त्याला आपण बोलतो टर्म्स. सो दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्ममध्ये नेहमी कॉन्स्टंट डिफरन्स असतो, म्हणून त्याला बोलतात अरिथमॅटिक प्रोग्रेशन. जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे काय, इथे नेक्स्ट टर्म फाइंड करण्यासाठी आपण प्रिव्हियस नंबरला एका नंबरनी मल्टिप्लाय केलेलं, म्हणजे मल्टिप्लिकेशन इथे असणार आहे. AP म्हणजे यामध्ये आपण टर्म ॲड करतो आणि म्हणजे नेक्स्ट टर्म फाइंड करण्यासाठी प्रिव्हियस टर्ममध्ये आपण एक पर्टिक्युलर नंबर ॲड करतोय. GP मध्ये नेक्स्ट टर्म फाइंड करण्यासाठी प्रिव्हियस टर्ममध्ये आपण एका पर्टिक्युलर नंबरनी मल्टिप्लाय करतोय. किंवा यामध्ये असं आपण बोलू शकतो रेशो जो आहे तो रेशो कॉन्स्टंट असतो. तर यामध्ये तुम्हाला GPचा विचार करायचा नाहीये, आपण फक्त APचा अभ्यास करणार. फक्त GP फॉर अंडरस्टँडिंग, फॉर इन्फॉर्मेशन GP लक्षात ठेवा. GP म्हणजे काय, नेक्स्ट टर्म फाइंड करायची तर प्रिव्हियस टर्मला एका पर्टिक्युलर नंबरने मल्टिप्लाय करा. जो पॅटर्न तिथे फॉलो होतो त्या नंबरने आपल्याला इथे मल्टिप्लाय करायचं आहे. आता आपल्याला APचे अजून काही एक्झाम्पल्स बघायचे आहे. समजले, बेसिक अंडरस्टँडिंग आली. AP आणि GP म्हणजे काय, AP म्हणजे ॲडिशन आणि GP म्हणजे मल्टिप्लिकेशन, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. AP मध्ये आपण कॉमन डिफरन्स किंवा कॉन्स्टंट डिफरन्स ॲड करतो. GP मध्ये आपण मल्टिप्लिकेशन करतो कॉन्स्टंट रेशोने. सो व्हॉट इज AP समजण्यासाठी अजून काही आपण एक्झाम्पल्स घेऊया जे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहे. AP म्हणजे लक्षात ठेवायचं नेहमी ॲडिशन आणि GP म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. सो फर्स्ट सिक्वेन्स जर तुम्ही बघितला 1 4 7 10 आणि 13, यामध्ये पॅटर्न कसा दिसतोय, 1 4 4 7 7 10 10 13. 1 मध्ये जर मी 3 ॲड केला तर मला 4 मिळतोय. 4 मध्ये 3 ॲड केला 7 7 + 3 10 10 + 3 13. ओके, इथे ॲडिशन होते एका कॉमन डिफरन्सशी किंवा कॉन्स्टंट डिफरन्सशी. किंवा यामध्ये जर तुम्ही बघितलं दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म बघितला, 4 आणि 1 यामध्ये डिफरन्स आहे 3. 4 आणि 7 यामध्ये डिफरन्स आहे 3. 7 आणि 10 यामध्ये डिफरन्स आहे 3. याचा अर्थ काय, इथे काय आहे, कॉमन डिफरन्स इज 3. कॉमन डिफरन्स 3 आहे असं आपण बोलू शकतो. किंवा नेक्स्ट टर्म मिळवण्यासाठी असं लिहू शकतो आपण, नेक्स्ट टर्म इज इक्वल टू 3 + प्रिव्हियस टर्म. ओके, सो दिस इज AP. याला आपण AP अरिथमॅटिक प्रोग्रेशन बोलू शकतो. यामध्ये नेक्स्ट टर्म काय असणार आहे, 13 + 3 दॅट इज इक्वल टू 16. सेकंड एक्झाम्पल बघितलं 6 12 18 24. यामध्ये कसा पॅटर्न मिळतोय, या दोघांमध्ये आहे डिफरन्स 6, या दोघांमध्ये आहे 6. किंवा आपण असं बोलू शकतो 12 नंबर कसा मिळतोय, 6 + 6 इज 12, 18 इज 12 + 6 इज 18. म्हणजे प्रिव्हियस नंबरमध्ये 6 ॲड केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट टर्म मिळते. त्यामुळे दिस इज AP. याला आपण AP बोलू शकतो. थर्ड एक्झाम्पल इथे जर बघितलं 3 3 3 3 3 3 3 3 कसा मिळतोय, यामध्ये 0 ॲड केला 3, यामध्ये 3 मध्ये अगेन 0 ॲड केला 3, 3 मध्ये अगेन 0 ॲड केला 3. सो दिस इज AP.
कॉमन डिफरन्स आहे किंवा नेक्स्ट टर्म मिळवण्यासाठी आपण प्रिव्हियस टर्ममध्ये काहीतरी एक नंबर सेम नंबर ॲड करतो. सो दिस इज AP. हा जर सिक्वेन्स बघितला 4, 16, 64, इथे जर बघितलं 4 × 4 16, 16 × 4 64, आपण इथे काय करतोय एका पर्टिक्युलर नंबरने मल्टिप्लाय करतो किंवा आपण असं बोलू शकतो 16/4 हा जर मी रेशो घेतला तो रेशो येतो 4, 64/16 हा जर रेशो घेतला तर तो रेशो येतो 4. इथे मल्टिप्लिकेशन आहे. सो दिस इज GP, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. दिस इज जॉमेट्रिक प्रोग्रेशन. -1, -1.5, -2, -2.5 या टर्ममध्ये ज्यावेळेस मी -0.5 ॲड करेल त्यावेळेस मला मिळतं -1.5. या टर्ममध्ये अगेन ज्यावेळेस मी -0.5 ॲड करेल त्यावेळेस मला मिळतोय 2. याचा अर्थ काय इथे कॉन्स्टंट नंबर आपण ॲड करतोय. नेक्स्ट नंबर मिळवण्यासाठी आपण प्रिव्हियस नंबरमध्ये काहीतरी एक पर्टिक्युलर नंबर ॲड करतो किंवा दोन जे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत त्याच्यामध्ये असणारा डिफरन्स सेम आहे, कॉमन आहे. त्यामुळे दिस इज AP. इथे जर तुम्ही बघितलं 1 क्यूब, 2 क्यूब, 3 क्यूब, 1 क्यूब इज 1, 2 क्यूब इज 8, 3 क्यूब इज 27. यामध्ये नेक्स्ट टर्म फाइंड करण्यासाठी आपण कोणता रूल डिफाईन करू शकत नाही आहे. सो दिस इज नायदर AP नॉर GP असं आपण बोलू शकतो. ठीक आहे. दिस इज नायदर AP, नायदर अरिथमॅटिक प्रोग्रेशन नॉर जॉमेट्रिक प्रोग्रेशन. समजलं अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? अरिथमॅटिक प्रोग्रेशन नेहमी लक्षात ठेवा की यामध्ये नेक्स्ट टर्मसाठी आपल्याला प्रिव्हियस टर्ममध्ये काही ते ॲड करावं लागतं किंवा जे दोन लागोपाठचे नंबर आहे त्याच्यामध्ये असणारा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स सेम असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे या दोन टर्मचा डिफरन्स, या दोन टर्मचा डिफरन्स, या दोन टर्मचा डिफरन्स, कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समध्ये असणारा डिफरन्स नेहमी सेम किंवा कॉन्स्टंट असणार आहे. असे जे प्रोग्रेशन असतात त्याला बोलतो आपण AP. आणि ज्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशनचा विचार करतो ह्या टाईपमध्ये किंवा रेशोचा विचार करतो त्यावेळेस ते बनतं जॉमेट्रिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन सिक्वेन्स इन विच नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन बाय ॲडिंग अ पर्टिक्युलर नंबर इन द प्रिव्हियस टर्म. प्रिव्हियस टर्ममध्ये एखादा पर्टिक्युलर नंबर ॲड केल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला नेक्स्ट टर्म मिळतं तर तसा जो सिक्वेन्स असतो त्याला बोलतं अरिथमॅटिक प्रोग्रेशन. किंवा दुसऱ्या वर्ड्समध्ये आपण डिफाईन करू शकतो डिफरन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म जी सिरीज असेल सिरीजमधल्या दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समध्ये असणारा डिफरन्स जो आहे तो नेहमी कॉन्स्टंट असणार आहे. तर असा जो सिक्वेन्स असतो त्याला आपण बोलतो अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर यामध्ये हा जो डिफरन्स असतो ना त्या डिफरन्सला आपण दाखवतो D या लेटरने. कोणत्या लेटरने? D. आणि Dला आपण काय बोलतो? कॉमन डिफरन्स. हा डिफरन्स कॉमन आहे ना, दोन टर्म्समध्ये कॉमन डिफरन्स आपल्याला मिळतो म्हणून या डिफरन्सला आपण बोलतो कॉमन डिफरन्स आणि तो दाखवतो आपण लेटर Dने. त्यानंतर आपण ज्यावेळेस एखादा सिक्वेन्स कन्सिडर करतो आपण बघितलं सिक्वेन्समध्ये आपण टर्म जे आहे त्या नेहमी T या लेटरने दाखवतो. फर्स्ट टर्म असेल ती असणार आहे T1, सेकंड टर्म असेल T2, थर्ड टर्म असेल T3. या पद्धतीने सिक्वेन्समध्ये जर एन टर्म्स असतील तर एन्थ टर्म आपण दाखवतो TN या लेटरने. ही गोष्ट लक्षात घ्या. फर्स्ट टर्म T1, सेकंड T2, थर्ड T3, T4, T5 या पद्धतीने जर एन्थ टर्म असेल, एन्थ टर्म ऑफ सिक्वेन्स इज डिनोटेड बाय लेटर TN. ओके, समजते? D म्हणजे काय, T1, T2, T3, TN म्हणजे काय. त्यानंतर अजून एक गोष्ट, या सिक्वेन्समध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशनसाठी, टू बी स्पेसिफिक अरिथमॅटिक प्रोग्रेशनसाठी ही जी फर्स्ट टर्म असते ना, फर्स्ट टर्म T1 फर्स्ट टर्म याला आपण नेहमी दाखवतो स्मॉल लेटर A ने. ठीक आहे, याला आपण कशाने दाखवतो? स्मॉल लेटर A ने. एवढ्या तीन गोष्टी समजल्या. D म्हणजे कॉमन डिफरन्स, A म्हणजे काय असतो? फर्स्ट टर्म और T1 आणि त्यानंतर T1, T2, T3 अप टू TN हे काय असणार आहे? एन टर्म्स ऑफ सिक्वेन्स. यामध्ये TN म्हणजे काय असणार? एन्थ टर्म म्हणजे एन नंबरची टर्म. ओके, आता बोर्डवरती काही AP लिहिलेलं आहे, ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन लिहिलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला बॉक्स जे ड्रॉ केलेलं आहे इथे आपल्याला नेक्स्ट नंबर्स लिहायचे आहे. म्हणजे 10 नंतर काय येणार, 2 नंतर काय येणार, 4 नंतर काय येणार ते नंबर्स आपल्याला इथे लिहायचे आहे. ही आहे AP अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय, कारण नेक्स्ट टर्म फाइंड करण्यासाठी सपोज फक्त 100 होता, नेक्स्ट टर्म 70 मला कशी मिळते? नेक्स्ट टर्म फाइंड करण्यासाठी मी प्रिव्हियस टर्ममध्ये एक पर्टिक्युलर नंबर ॲड करते. 70ची प्रिव्हियस टर्म कोणती? 100. 100मध्ये मी ज्यावेळेस -30 हा नंबर ॲड करते त्यावेळेस मला मिळतो 70. नेक्स्ट टर्म फाइंड करण्यासाठी प्रिव्हियस टर्ममध्ये मी एक पर्टिक्युलर नंबर ॲड करते, पर्टिक्युलर नंबर आहे -30, त्यावेळेस मला मिळतं 40. नेक्स्ट टर्म फाइंड करण्यासाठी प्रिव्हियस नंबरमध्ये मी ॲड करते -30, तर मला मिळतो 10. त्यामुळे ही टर्म कोणती असणार? ह्या टर्मसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? 10मध्ये मला काय ॲड करावं लागणार? -30. प्रिव्हियस टर्ममध्ये एक पर्टिक्युलर नंबर मी ॲड करते त्यामुळे इथे एक टर्म कोणती मिळणार आहे? दिस विल बी -20. नेक्स्ट टर्म काय असणार आहे? प्रिव्हियस नंबरमध्ये एक पर्टिक्युलर नंबर मी ॲड करते. इथे पर्टिक्युलर नंबर म्हणजे किती मिळतोय? -30. सो ही टर्म असणार आहे -50. ओके,
यावरून तुमच्या काय लक्षात आलं की हा जो डिफरन्स आहे किंवा ठीक आहे आपण कोणती टर्म ॲड करायची ते बघितलं, किंवा जर आता मी या दोन नंबरचा डिफरन्स बघितला, डिफरन्स आपण कसा घेणार आहोत, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म म्हणजे 70 मायनस 100, किंवा ह्या दोन नंबरसाठी 40 मायनस 70, या दोन नंबरसाठी 10 मायनस 40. हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स -30 येतो प्रत्येक ठिकाणी. डिफरन्स इज कॉमन, डिफरन्स इज कॉन्स्टंट, त्यामुळे इथे आपण बोलू शकतो इथे कॉमन डिफरन्स डी ची व्हॅल्यू किती आली ह्या केससाठी, डी इज इक्वल टू -30. तर इथे जर बघितलं हा जो कॉमन डिफरन्स आहे डी, इट इज अ निगेटिव्ह. हा कॉमन डिफरन्स काय मिळाला आहे इथे आपल्याला, निगेटिव्ह. ठीक आहे, हे एक ऑब्झर्वेशन आपण इथे फाइंड केलेलं आहे. समजलं इथपर्यंत. नाव सेकंड केसमध्ये बघा काय, -7 -4 -1 2. पॅटर्न जर तुम्ही बघितला, नेक्स्ट टर्म मिळवण्यासाठी आपण काय करतो, प्रिव्हियस टर्ममध्ये कोणता नंबर ॲड करावा लागेल, ज्यावेळेस मी 3 ॲड करेल त्यावेळेस मला मिळतं -4. -1 पाहिजे, -1 मिळवण्यासाठी मी -4 मध्ये अगेन 3 ॲड करेल, -4 मध्ये 3 ॲड करेल त्यावेळेस मला मिळणार आहे -1. म्हणजे इथे नेक्स्ट 2 जर फाईंड करायचं असेल तर प्रिव्हियस टर्ममध्ये मला परत 3 ॲड करायचं आहे, त्यामुळे मला मिळणार आहे 2. ठीक आहे, पॅटर्न समजतं. आपण काय करतो, प्रिव्हियस टर्ममध्ये 3 ॲड करतो, त्यामुळे ही टर्म काय असणार आहे, ही टर्म असणार आहे प्रिव्हियस टर्ममध्ये आपल्याला 3 ॲड करायचं म्हणजे 5, नेक्स्ट टर्म असणार आहे 8. ओके, कॉमन डिफरन्सचा जर इथे विचार केला डी म्हणजे काय, कॉमन डिफरन्स. सगळ्या टर्म्समध्ये आपण 3 ॲड करतोय. कॉमन डिफरन्स म्हणजे काय, ह्या टर्ममधून ही टर्म मायनस करायची, -4 -7 -4 + 7 दॅट इज इक्वल टू 3. म्हणजे जो डिफरन्स आपण ॲड केलेला आहे तो डिफरन्स. सो डी इज इक्वल टू 3 या केसमध्ये. आता इथे जर बघितलं हा कॉमन डिफरन्स कसा आला, पॉझिटिव्ह. आपण सगळे अरिथमॅटिक प्रोग्रेशनचेच एक्झाम्पल्स बघत आहोत. नाव नेक्स्ट जर बघितलं 4 4 4 4, यामध्ये कसा पॅटर्न मिळतो आपल्याला, नेक्स्ट टर्म फाइंड करण्यासाठी प्रिव्हियस टर्ममध्ये आपण 0 ॲड करतोय, त्यामुळे इथे सुद्धा 4 असणार आहे, इथे सुद्धा 4 असणार आहे. हे असणार आहे नेक्स्ट 2 टर्म्स. इथे जर तुम्ही बघितला कॉमन डिफरन्स किती आहे दोन टर्म्समध्ये, 4 - 4 0, 4 - 4 0, किंवा आपण कोणता नंबर ॲड करतो, आपण 0 ॲड करतोय, त्यामुळे डी इज इक्वल टू 0. म्हणजे कॉमन डिफरन्स 0 इथे आपल्याला मिळतोय. ठीक आहे, समजते. हे सगळे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. यावरून आपण काय कन्क्लूड करू शकतो की अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये जो कॉमन डिफरन्स असतो डी, दॅट डी कॅन बी निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह ऑर 0. ठीक आहे, डीची असं काही नाही की डी नेहमी पॉझिटिव्हच असेल, डी पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो, किंवा 0 सुद्धा असू शकतो. त्याच पद्धतीने आपण काय बोलू की ज्यावेळेस आपण सिक्वेन्स कन्सिडर करतो, आपण त्याच्या टर्म्स अशा लिहितो, T1 T2 T3 अप टू 2n. अरिथमॅटिक प्रोग्रेशनसाठी आपण फर्स्ट टर्म काय कन्सिडर करतो, ए. फर्स्ट टर्म ए कन्सिडर करतो. म्हणजे इथे T1 जर हा सिक्वेन्स आपण कन्सिडर केला, ही एपी कन्सिडर केली, इथे T1 फर्स्ट टर्म 100 आहे, म्हणजे एची व्हॅल्यू किती असणार आहे, 100. ओके, त्यानंतर डी म्हणजे आपण काय कन्सिडर करतो, कॉमन डिफरन्स. हा कॉमन डिफरन्स पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, किंवा 0 सुद्धा असू शकतो. डीची व्हॅल्यू जर आपण कॉमन डिफरन्स म्हणून ॲड करतोय, तर नेक्स्ट टर्म 70 आपण कसा मिळाला बघा, 100 इज इक्वल टू ए. त्यानंतर डी किती आहे या ठिकाणी -30. मग ज्यावेळेस मला 70 पाहिजे होता, 70 म्हणजे काय, 100 - 30 म्हणजेच काय, 100 म्हणजे ए आणि 30 म्हणजे काय, डी. सो 70 इज इक्वल टू ए प्लस डी. याचा अर्थ काय, फर्स्ट टर्म जर ए असेल, कॉमन डिफरन्स जर डी असेल, तर सेकंड टर्म याच्या नंतरची टर्म 100 नंतरची टर्म 70, T2 इज इक्वल टू ए प्लस डी. समजलं. हे जनरलाइज फॉर्ममध्ये आपण कसं लिहितोय. त्याच पद्धतीने T3 जर तुम्ही फाइंड केलं, यासाठी बघा T1 T2 T3 किती आहे, 40. ठीक आहे, 40 हा नंबर कसा येणार आहे, 40 इज इक्वल टू, आता आपल्याला ए आणि डीच्या फॉर्ममध्येच एक्सप्रेस करायचं आहे. ए इज 100, डी इज -30. सो 40 इज इक्वल टू 100 - 60 इज इक्वल टू 40. 100 प्लस 2 इंटू डी म्हणजे 100, कारण डी इज -30 ना. सो 100 प्लस 2D, 100 म्हणजे काय, ए प्लस 2D, म्हणजे थर्ड टर्म आपल्याला काय मिळाली, ए प्लस 2D. सो T3 इज इक्वल टू ए प्लस 2D. तर हे झालं जनरलाइज फॉर्म्युला फॉर AP टू फाइंड टर्म्स. फर्स्ट टर्म जर ए असेल, सेकंड टर्म असणार ए प्लस डी, थर्ड टर्म असणार ए प्लस 2D, नेक्स्ट टर्म असणार ए प्लस 3D, नेक्स्ट टर्म असणार ए प्लस 4D. या पद्धतीने आपण टर्म ज्या त्या टर्म्स इझिली फाइंड करू शकतो. ठीक आहे, त्यामुळे यामध्ये डीला अजून आपण असं डिफाईन करू शकतो, डी हा जो कॉमन डिफरन्स आहे ना, तो आपण असं लिहितो Tn+1 - Tn, म्हणजे दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्ममध्ये असणारा डिफरन्स. Tn+1 म्हणजे Tn म्हणजे काय, nth टर्म, एक n म्हणजे काहीतरी व्हॅल्यू असणार, सपोज 4 ही व्हॅल्यू असेल nची, तर Tn काय असणार, T4, आणि Tn+1 काय असणार आहे, T5. हे असं लिहिलेलं आहे Tn+1.
ठीक आहे. त्यामुळे Tn+1 म्हणजे काय, एन नंतरची नेक्स्ट टर्म, त्यामुळे Tn म्हणजे जर मी T4 कन्सिडर केलं किंवा फोर्थ टर्म कन्सिडर केली तर Tn+1 काय असणार आहे, T5 म्हणजे नेक्स्ट टर्म असणार आहे. म्हणजे नेक्स्ट टर्म मायनस द करंट टर्म, या दोघांमध्ये असणार जो डिफरन्स असतो दॅट डिफरन्स इज कॉमन डिफरन्स दॅट इज इक्वल टू डी. आता हे सगळं आपण एकदा बोर्डवर लिहूया. ऑलमोस्ट आपले एपीशी रिलेटेड सगळ्या काही टर्म्स इथे कव्हर झालेल्या आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन कॉमन डिफरन्स असणार आहे दोन टर्ममध्ये. सपोज T1 T2 T3 Tn असा सिक्वेन्स आहे, असा सिक्वेन्स आहे. यामध्ये जर फॉर आपण AP आहे असं कन्सिडर केलं, सो फॉर AP T1 इज इक्वल टू ए. फर्स्ट टर्म आपण नेहमी ए कन्सिडर करतो, स्मॉल एनी दाखवतो. या दोन टर्ममध्ये असणारा डिफरन्स म्हणजे T2 मायनस T1 किंवा T3 मायनस T2 किंवा अशा पद्धतीने आपण लिहू शकतो Tn+1 मायनस Tn. हे काय जनरलाइज फॉर्म आपण लिहितो की नेक्स्ट टर्ममधनं करंट टर्म मायनस केली असं आपण जनरलाइज फॉर्ममध्ये लिहितो. सो दॅट इज इक्वल टू डी, दॅट इज इक्वल टू कॉमन डिफरन्स. कॉन्स्टंट असतो, कॉमन डिफरन्स बोलतो त्याला, आपण बोलतो कॉमन डिफरन्स. आणि हा डिफरन्स असू शकतो पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा झिरो, कोणती एक व्हॅल्यू याची असू शकते. सो T2 मायनस T1 T3 मायनस T2 इज इक्वल टू डी. तर ह्या केसमध्ये नेक्स्ट टर्म म्हणजे सेकंड टर्म T2 काय मिळते, A+D. T3 आपल्याला काय मिळते, A+2D. T4 काय मिळणार, A+3D. ओके. त्याच पद्धतीने जर तुम्ही पुढे पुढे कॅल्क्युलेट केलं, सपोज T10 विचारलं, T10 काय असणार आहे, A+9D. ठीक आहे. 3 असेल तर 2, 4 असेल तर 3, 10 असेल तर 9. ओके. त्यामुळे या एपीला आपण कसं लिहू शकतो, AP T1 T2 अप टू Tn. हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपण लिहू शकतो A+D, A+2D, A+3D डॅश डॅश डॅश. असा यूज कुठे होतो, सपोज एक AP आहे 5, 8, 11 देन 14 या टाईपमध्ये. ओके. दिस इज एन AP. AP काय आहे, कारण या दोन 5मध्ये 3 ॲड केला 8 मिळतो, 8मध्ये 3 ॲड केले 11 + 3 14. म्हणजे इथे कॉमन डिफरन्स जो आहे, कॉमन डिफरन्स किती आहे, 3 + 3 आहे कॉमन डिफरन्स. दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समध्ये डिफरन्स सारखा आहे, त्यामुळे दिस इज एन AP. आता यामध्ये जर तुम्हाला विचारलं नेक्स्ट टर्म काय असणार, तर नेक्स्ट टर्म फाईंड करणे इझी आहे. 14 + 3 17 आपण इझिली सांगू शकतो. बट क्वेश्चनचा असा असेल की 100 टर्म कोणती आहे, म्हणजे 100वी टर्म कोणती आहे. मग 100वी टर्म तुम्ही कशी फाईंड करणार, 17 + 3 20, 20 + 3 असं करत 100 टर्मपर्यंत पोहोचणार का, नाही. ही प्रोसेस खूप टेडियस असणार आहे. म्हणून या केसमध्ये आपल्याला या लॉजिकचा यूज करून 100 टर्म फाईंड करता येईल. 100 टर्म काय असणार आहे, T100. 100 टर्म म्हणजे काय, T100. या लॉजिकनी 10 असेल तर 9, 4 असेल तर 3. त्या पद्धतीने 100 टर्म काय असणार आहे, A+99D. ओके. A+99D. ए म्हणजे काय, फर्स्ट टर्म इज 5 + 99 इंटू D. कॉमन डिफरन्स किती आहे, कॉमन डिफरन्स इज ऑफ 3, D इज 3. ही टर्म किती असणार आहे, सो 100 टर्म झाले 302. आता हे डिराईव्ह करण्यासाठी किंवा अशी n टर्म फाईंड करण्यासाठी आपल्याकडे एक जनरलाइज फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युलाचं डेरिवेशन आपण बघणार आहोत. बट जस्ट की आपण जर ह्या टर्म्स अशा कन्सिडर केल्या T1 T2 Tn, याला जर आपण A+D, A+2D अशी जर AP आपण कन्सिडर केली तर त्याचा यूज करून आपण कोणतीही टर्म इझिली फाइंड आउट करू शकतो. सॉल्व एक्झाम्पल फ्रॉम टेक्स्टबुक. टेक्स्टबुकमध्ये जे काही सॉल्व एक्झाम्पल्स दिलेले आहे ते आपण परत एकदा सॉल्व करतो फॉर प्रॅक्टिस. तर फर्स्ट क्वेश्चन, फर्स्ट एक्झाम्पल, पेज नंबर 59. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर AP? इफ इट इज एन AP फाइंड नेक्स्ट टू टर्म. आपल्याला काही सिक्वेन्सेस दिलेले आहे, 4 सिक्वेन्स दिलेले आहे. आपल्याला चेक करायचं आहे यामधला कोणता सिक्वेन्स AP आहे, आणि जर AP असेल तर त्याच्या नेक्स्ट 2 टर्म्स आपल्याला फाइंड करायचे आहे. तर हा क्वेश्चन आहे. सो क्वेश्चन काय, क्वेश्चन इज अबाउट व्हेरिफिकेशन ऑफ AP, आणि त्यानंतर नेक्स्ट 2 टर्म्स कोणत्या असणार त्या सिक्वेन्सच्या, त्या 2 टर्म्स आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे. सो AP आहे त्यामुळे लगेच लक्षात आलं पाहिजे AP मध्ये काय पाहिजे की नेक्स्ट टर्म फाइंड करण्यासाठी आपल्याला प्रिव्हियस टर्ममध्ये काहीतरी कॉमन डिफरन्स किंवा एक कॉन्स्टंट नंबर ॲड करावा लागतो. सेकंड थिंग आपण असं बोलू शकतो की ज्या 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहे त्याच्यामध्ये असणारा डिफरन्स आहे तो डिफरन्स सारखा किंवा कॉन्स्टंट पाहिजे. ओके. सो फर्स्ट सिक्वेन्स 5, 12, 19, 26. 5, 12, 19, 26. सगळ्यात आधी आपण मेन्शन करूया फर्स्ट टर्म दॅट इज T1 काय आहे 5, T2 12, T3 19, T4 26. ओके. आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं 5, 12, 5 + 7 12, 12 + 7 19, 19 + 7 26. 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्ममध्ये असणारा डिफरन्स कॉन्स्टंट आहे किंवा कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट आहे किंवा
नेक्स्ट टर्म फाइंड करण्यासाठी आपण प्रिव्हियस टर्ममध्ये काहीतरी एक नंबर आपण ॲड करतोय, राईट. त्यामुळे दिस सिक्वेन्स इज AP, हा AP असणार आहे. बट आता आपल्याला ते फक्त आन्सरच्या फॉर्ममध्ये लिहायचं, म्हणून आपण काय केलं T1 T2 T3 T4 अशा टर्म्स लिहिल्या. त्यानंतर आपण इथे लिहिणार T2 - T1 म्हणजे दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्ममध्ये असणारा डिफरन्स. T2 - T1 म्हणजे 12 - 5 दॅट इज इक्वल टू 7. त्यानंतर आपण लिहिणार T3 - T2. T3 - T2 म्हणजे 19 - 12 दॅट इज इक्वल टू 7. त्याच पद्धतीने T4 - T3 26 - 19 दॅट इज इक्वल टू 7. तर या ठिकाणी कॉमन डिफरन्स इज इक्वल टू कॉन्स्टंट दॅट इज इक्वल टू 7. कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट मिळाला आहे. देअरफॉर दिस इज अन AP. दिस इज अन AP आहे. मग आता नेक्स्ट टर्म कशी फाइंड करणार? नेक्स्ट टर्म आपल्याला पाहिजे 26 नंतरची टर्म म्हणजे T5, बरोबर. दिस इज फोर्थ टर्म. T5 काय असणार? T5 इज इक्वल टू कॉमन डिफरन्स प्लस T4, प्रिव्हियस टर्म प्लस कॉमन डिफरन्स. सो दॅट इज इक्वल टू कॉमन डिफरन्स 7 आहे. सो 7 + 26, 7 + 26 म्हणजे 33. आणि त्यानंतर T6 D + T5, 7 + 33 दॅट इज इक्वल टू 7, दॅट इज इक्वल टू 40. तर ह्या झाल्या दोन नेक्स्ट टर्म. म्हणजे इथे टर्म्स कोणत्या ना 33 आणि 40. समजलं. फर्स्ट आपण AP आहे की नाही डिसाईड केलं आणि त्यानंतर आपण त्याच्या दोन नेक्स्ट टर्म फाइंड केलेले आहे. आता सेकंडसाठी बघूया आपण. सेकंड इज 2 - 2 - 6 - 10. T1 T2 T3 T4. ओके. आता आपल्याला बघायचं आहे ह्या दोन टर्म्समध्ये जो डिफरन्स आहे तो डिफरन्स कॉमन किंवा कॉन्स्टंट आहे का. -2 आणि 4 याच्यामध्ये किती डिफरन्स असणार? -2 म्हणजे हा डिफरन्स येतो -4. -6 आणि -2 यामध्ये किती डिफरन्स आहे? -6 - ऑफ -2, -6 - ऑफ -2 म्हणजे -6 + 2 दॅट इज -4. हा सुद्धा डिफरन्स आला -4. त्याच पद्धतीने इथे -10 + 6 म्हणजे डिफरन्स आला -4. प्रत्येक ठिकाणी दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्ममध्ये असणारा कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट आहे. त्यामुळे दिस इज अन AP. आता तेच आपण इथे लिहिणार आहोत. T1 T2 T3 T4. T2 - T1 -2 -2 -4. T3 - T2 -6 - ऑफ -2 म्हणजे -6 + 2 -4. -10 + 6 -4. कॉमन डिफरन्स इज इक्वल टू कॉन्स्टंट दॅट इज इक्वल टू -4 अँड देअरफॉर दिस इज अन AP. हा सिक्वेन्स AP आहे. AP आहे. नेक्स्ट टर्म्स फाइंड करायचे आहे. 4 पर्यंत टर्म्स आहेत आपल्याला फाइंड करायचं आहे T5 आणि T6. नेक्स्ट टर्म आपण कशी फाइंड करतो? प्रिव्हियस टर्ममध्ये कॉमन डिफरन्स ॲड करतो. T5 आहे म्हणजे T4 + D. T6 आहे म्हणजे T5 + D. T4 आपल्याला मिळालं आहे -10. -10 मध्ये आपण कॉमन डिफरन्स ॲड करतो -4 -14. हे झाले T5 मध्ये अगेन आपण काय ॲड करतोय? कॉमन डिफरन्स दॅट इज -4 दॅट इज इक्वल टू -18. म्हणजे नेक्स्ट टर्म्स कोणत्या आल्या इथे? -14 आणि -18. ठीक आहे. नाव थर्ड 1 1 2 2 3 3. आता जर तुम्ही सिक्वेन्स बघितला तर लगेच तुमच्या लक्षात येईल AP आहे का नाही आहे. AP ऑब्व्हियसली नाही आहे, कारण टर्म्स बघा कशा आहे. 1 1 2 2 3 3, 1 1 2 2, T5 3, T6 3. कॉन्झिक्युटिव्ह नंबर्समध्ये असणारा डिफरन्स कॉन्स्टंट पाहिजे, कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट पाहिजे. T2 - T1 1 - 1 इज इक्वल टू 0. T3 - T2 2 - 1 दॅट इज इक्वल टू 1. इथेच आपली टेस्ट जी ती फेल जाते. म्हणजे इथेच आपण बोलू शकतो की दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्ममध्ये असणारा डिफरन्स कॉन्स्टंट नाही किंवा कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट नाही आहे. त्यामुळे दिस इज नॉट AP. T4 - T3 जर केला 2 - 2 दॅट इज इक्वल टू 0. T5 - T4 केला 3 - 2 दॅट इज इक्वल टू 1. प्रत्येक ठिकाणी कॉमन डिफरन्स वेगळा येतो. 0 येतो, 1 येतो, 0 येतो, 1 येतो. सो कॉमन डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट, therefore this is not AP. नेक्स्ट टर्म फाइंड करण्याची गरज नाही कारण हा सिक्वेन्स AP नाही आहे. नाव फोर्थ 3/2 1/2 -1/2. 3 टर्म दिलेले आहे. -3/2 1/2 -1/2. T2 - T1 1/2 -3/2. T3 - T2 -1/2 -1/2.
1/2 सॉरी -1/2 -1/2 सो हा डिफरन्स किती असणार आहे -2/2 -1 आणि इथे डिफरन्स किती असणार आहे -1/2 -1/2 म्हणजे काय -1 -1/2 -2/2 म्हणजे -1 दोन्ही ठिकाणी कॉमन डिफरन्स सारखा येतो कॉमन डिफरन्स इज इक्वल टू कॉन्स्टंट कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट आहे म्हणजे गिवन सिक्वेन्स इज अन AP दिस सिक्वेन्स इज AP AP आहे त्यामुळे आपल्याला नेक्स्ट टर्म फाइंड करायच्या 3 टर्म्स दिलेल्या आपल्याला नेक्स्ट 2 टर्म्स म्हणजे T4 आणि T5 फाइंड आउट करायचं आहे T4 काय असणार आहे T4 असणार आहे T3 मध्ये प्रिव्हियस टर्म मध्ये जो कॉमन डिफरन्स आहे तो कॉमन डिफरन्स आपल्याला ॲड करायचा T4 प्लस D थर्ड टर्म आहे -1/2 -1/2 मध्ये कॉमन डिफरन्स आपण ॲड करणार आहोत D किती आहे कॉमन डिफरन्स इथे आपल्याला मिळतोय -1 ॲड करणं तर ही व्हॅल्यू किती असणार आहे -3/2 दिस इज फोर्थ टर्म फिफ्थ टर्म काय असणार आहे फोर्थ टर्ममध्ये कॉमन डिफरन्स ॲड करायचा हे असं आहे ना -1 का लिहिते कारण दिस इज प्लस ऑफ -1 सो -3/2 -1 दॅट इज इक्वल टू -5/2 सो नेक्स्ट 2 टर्म्स काय असणार आहे -3/2 अँड -5/2 सेकंड क्वेश्चन द फर्स्ट टर्म A अँड कॉमन डिफरन्स D आर गिवन 4 केसेस आहेत त्यामध्ये A आणि D ची व्हॅल्यू दिलेली आहे A म्हणजे फर्स्ट टर्म D म्हणजे कॉमन डिफरन्स किंवा कॉन्स्टंट डिफरन्स फाइंड फर्स्ट 4 टर्म्स ऑफ AP तर आपल्याला याचा यूज करून AP फॉर्म करायची आणि त्या APच्या फर्स्ट 4 टर्म आपल्याला मेन्शन करायचे आहे सिंपल क्वेश्चन आहे सो फर्स्ट केससाठी A म्हणजे काय T1 दिलेला आहे -3 आणि D किती आहे 4 ओके त्यामुळे T2 टर्म 2 काय असणार आहे A प्लस D किंवा आपण असं लिहू शकतो AP कसे असते A प्लस D A प्लस 2D आणि A प्लस 3D आपल्याला 4 टर्म्स विचारलेला आहे 1 2 3 4 फर्स्ट 4 टर्म्स आपण कन्सिडर करणार आहोत तर AP या फॉर्ममध्ये असते किंवा दिस इज T1 T2 T3 and this is T4 okay so T1 is -3 T2 is equal to A plus D म्हणजे -3 plus 4 that is equal to 1 T3 is equal to A plus 2D A is -3 plus 2 into D म्हणजे 2 into 4 8 that is equal to 5 T4 A plus 3D -3 plus 3 into D म्हणजे 4 12 minus 3 is 9 त्यामुळे AP आपण लिहू शकतो AP is what A plus D A plus 2D and A plus 3D हे झाले 4 टर्म सिंपल क्वेश्चन आहे किंवा म्हणजे हे सोल्युशन आता हे तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन विचारला आहे म्हणून जर आपल्याला स्टेप बाय जर आन्सर नसतं विचारलं तर आपण इझिली ह्या इन्फॉर्मेशनवर नेक्स्ट टर्म फाइंड करू शकतो तर कशा फर्स्ट टर्म आहे -3 कॉमन डिफरन्स आहे 4 कॉमन डिफरन्स आहे 4 म्हणजे नेक्स्ट टर्म किती असणार आहे नेक्स्ट टर्म असणार आहे यामध्ये आपल्याला 4 ॲड करायचा +4 म्हणजे 1 यामध्ये 4 करायचा ॲड म्हणजे 5 +4 म्हणजे 9 त्यामुळे आपल्याला सिक्वेन्स मिळतो -3 1 5 आणि 9 ओके नाउ सेकंड 200 and D is 7 200 A is 200 D is 7 so T1 T2 T3 T4 A plus D A plus 2D आणि A plus 3D 2 असेल तिथे 1D 3 असेल तर 2D 4 असेल तर 3D या टाईपमध्ये असतं सो T1 A is 200 T2 200 plus 7 that is equal to 207 200 plus 2 into D 2 into D म्हणजे 2 into 7 that is 14 म्हणजे 214 आणि नेक्स्ट असणार आहे 200 plus 3 into D म्हणजे 3 into 7 that is 21 so 221 त्यामुळे AP तुम्ही लिहू शकता AP 200 यामध्ये 7 ॲड केला 207 7 ॲड केला 14 7 ॲड केला 21 हे झाले AP थर्ड A is -1 and D is equal to -1/2 okay T2 A plus D A plus D T3 A plus 2D T4 A plus
3D. ओके, आता मी फॉर्म्युला नाही लिहिते, फक्त फॉर्म्युलामध्ये डायरेक्ट व्हॅल्यूज इथे मी पुट करते. सो दिस इज -1 -1/2 म्हणजे दिस इज -3/2. ओके, हे काय असणार आहे -1 -1 -2 अँड दिस इज -1 -3/2 म्हणजे ही टर्म असणार आहे -5/2. त्यामुळे थर्डसाठी आपण सिक्वेन्स कसा लिहू शकतो किंवा AP कसे लिहू शकतो, -1 -3/2 -2 अँड -5/2. लास्टसाठी A is 8, D is -5. A 8, D -5. सो फर्स्ट टर्म असणार आहे 8, D is -5, A plus D 8 plus -5 that is equal to 3. A plus 2D, A plus 2 into D -5, 8 minus 10 that is equal to -2. 8 A plus 3D, 3 into -5, 8 minus 15 म्हणजे इथे असणार आहे -7. त्यामुळे AP आपण लिहू शकतो 8 3 -2 -7 या टाईपमध्ये. किंवा हे तुम्ही विदाउट दिस स्टेप्स कसं लिहू शकता. फर्स्ट टर्म आहे 8, नेक्स्ट टर्म आपल्याला कॉमन डिफरन्स दिलेला आहे -5चा. -5 कॉमन डिफरन्स आहे, त्यामुळे नेक्स्ट टर्म आपण कशी फाइंड करतो, नेक्स्ट टर्म इज इक्वल टू D प्लस प्रिव्हियस टर्म म्हणजे इथे 8. D किती आहे -5, -5 प्लस 8 म्हणजे किती असणार आहे 3. इथे 3 मिळाला. नेक्स्ट टर्म काय असणार आहे, ह्या टर्ममध्ये आपण -5 ॲड करणार, सो दॅट विल बी -2. त्याच पद्धतीने नेक्स्ट टर्म आपल्याला मिळेल -7.